आज मी तुमच्यासोबत अशी एक घरगुती रेमेडी शेअर करणार आहे, ज्यामुळे केमिकल असलेल्या डायचा वापर न करता किंवा मग मेहंदीचा वापर न करता तुम्ही अगदी तुमचे केस मुळापासून काळे करू शकता आणि तेही घरच्या घरी. यासाठी तुम्हाला जास्त खर्च देखील करण्याची अजिबात गरज लागणार नाही आणि या रेमेडीमुळे तुमचे केस फक्त काळेच होणार नाही, तर केसांची थांबलेली वाढ देखील होण्यासाठी सुरुवात होईल आणि त्यासोबतच केस अगदी सिल्की, स्मूथ आणि शायनी होतील. माझा देखील यावरती पहिल्यांदा अजिबात विश्वास नव्हता, पण जेव्हा ही रेमेडी मी स्वतः ट्राय करून बघितली, तेव्हा खरंच मला देखील खूप छान असा रिझल्ट भेटला. आणि हाच रिझल्ट तुम्हाला हवा असेल तर आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मी सांगितलेल्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप फॉलो देखील नक्कीच करा. ज्या लोकांनी या रेमेडीचा वापर करून बघितलेला आहे, त्यांना खूप छान असे रिझल्ट देखील मिळालेले आहेत आणि त्यांनी त्यांचा फीडबॅक देखील माझ्यासोबत शेअर केलेला आहे. चला तर मग आता जास्त वेळ न घालवता आपल्या पॉवरफुल अशा रेमेडीला सुरुवात करूया. पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ नक्की कोणत्या गावामधून किंवा कोणत्या शहरामधून पाहताय, कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. बघा, आपली आजची ही पॉवरफुल अशी रेमेडी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इथं लोखंडाच्या भांड्याचा वापर करायचा आहे. इथं मी तव्याचा वापर करतेय. तुमच्याकडे जर कढई असेल ना, तर तुम्ही तिचा देखील वापर नक्कीच करू शकता. आता इथं सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला घ्यायचे आहे ते म्हणजे काळे तीळ किंवा मग कलंजी म्हणू शकता किंवा नायजेला सीड्स देखील याला म्हणत असतात. तुमच्या भागामध्ये याला नक्की काय म्हणतात मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. बघा, इथं कलौंजीचं प्रमाण तुम्ही तुमच्या केसांच्या लांबीनुसार कमी किंवा जास्त नक्कीच करू शकता. मी साधारणतः 1.5 चमचा एवढी कलौंजी इथं घेतलेली आहे आणि ते अगदी लो फ्लेमवरती आपल्याला व्यवस्थित अशी रोस्ट करून घ्यायची आहे. यामुळे केस नैसर्गिक पद्धतीने काळे होण्यासाठी मदत होत असते. त्यानंतर बघा, सगळ्यात महत्त्वाचा असा घटक आपल्याला इथं घ्यायचा आहे आणि ते म्हणजे मेथीदाणे. जर तुम्हाला मेथीदाणे वापरायचे नसतील तर मला कमेंट करा, त्यावरती देखील एक ऑप्शन मी तुम्हाला नक्कीच सजेस्ट करेल. साधारणतः 1 चमचा एवढा मेथीदाणा मी इथे ऍड केलेला आहे आणि मेथीदाण्यांमुळे केस गळती कमी होते आणि जर अनेक वर्षांपासून केसांची लांबी एकाच जागेवरती थांबलेली असेल तर ती देखील वाढण्यासाठी मदत होत असते. त्यामुळेच या रेमेडीमध्ये मी मेथीदाण्यांचा वापर केलेला आहे आणि जर मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही ही रेमेडी फक्त 1 ते 2 महिन्यांसाठी ट्राय केली तर केसांच्या सगळ्या समस्या कमी होतील. आता बघा, साधारणतः 10 ते 15 एवढ्या लवंगा देखील आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचे, कारण लवंगांमुळे आपल्या केसांवरती एक नॅचरल असा कलर येण्यासाठी मदत होते. आणि लक्षात ठेवा, तुम्हाला इथं फुलं असलेल्या लवंगांचाच वापर करायचा आहे, कारण या लवंगांमध्ये युजेनॉलचं प्रमाण खूप जास्त असतं, ज्यामुळे जर तुमच्या स्कॅल्पमध्ये एखादं फंगल इन्फेक्शन झालेलं असेल किंवा मग तुमच्या स्कॅल्पमध्ये इचिंग वगैरे होत असेल तर या सगळ्या समस्या कमी होण्यासाठी मदत होते. आता बघा, या सगळ्या काही गोष्टी आपल्याला अगदी लो फ्लेमवरती व्यवस्थित अशा भाजून घ्यायचेत. लक्षात ठेवा, गॅसची फ्लेम हाय वगैरे अजिबात करू नका, नाहीतर या घटकांमधील पोषक तत्व आपल्याला हव्या त्या प्रमाणात अजिबात भेटणार नाहीत. त्यामुळे ही रेमेडी तुम्हाला मी सांगितलेल्या पद्धतीनेच बनवायची आहे आणि मी सांगितलेल्या पद्धतीनेच केसांवरती अप्लाय करायची आणि त्यानंतर तुम्हाला 100 नाही तर 101% रिझल्ट तुमच्या केसांवरती मिळणार आहे. पण त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक केल्याशिवाय अजिबात जाऊ नका आणि कमेंटमध्ये हे देखील सांगा की तुम्ही माझा व्हिडिओ नक्की कुठून पाहताय, जेणेकरून मला देखील समजेल की माझे व्हिडिओ नक्की कुठपर्यंत हेल्प करत आहेत. तर इथं तुम्ही बघू शकता, अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये आपल्या सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित अशा रोस्ट झालेल्या आहेत आणि लक्षात ठेवा, हे सगळ्या काही गोष्टी पूर्णपणे काळ्या होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्यात. बघा, या गोष्टी भाजत आहेत तोपर्यंत मी तुम्हाला सांगते की आणखी एक महत्त्वाची अशी गोष्ट आपल्याला याच्यामध्ये ऍड करायची आहे, ज्यामुळे तुमचे केस अगदी नैसर्गिक पद्धतीने काळे होण्यासाठी मदत होणार आहे. तर बघा, साधारणतः 1 ते 1.5 चमचा एवढी आवळा पावडर मी याच्यामध्ये ऍड करणार आहे. जर तुमच्याकडे आवळा पावडर अवेलेबल नसेल तर मी तुम्हाला लिंक देते किंवा मग आवळा पावडरच्या ऐवजी दुसरं काय वापरायचं हे मला कमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला नक्कीच आन्सर देईल. साधारणतः 1 ते 1.5 चमचा एवढी आवळा पावडर मी तर ऍड केलेली आहे आणि आवळा पावडर ऍड केल्याच्या नंतर पूर्णपणे ब्लॅक होईपर्यंत आपल्याला हे सगळं काही मिश्रण भाजून घ्यायचे. बघा, आवळ्यामध्ये असे काही घटक असतात ज्यामुळे आपले केस नैसर्गिक पद्धतीने काळे होण्यासाठी मदत होते. जर तुम्ही आवळ्यामध्ये थोडंसं दही ऍड केलं आणि तो पॅक केसांवरती अप्लाय करायला सुरुवात केली तरी देखील तुमच्या पांढऱ्या केसांची समस्या हळूहळू कमी होण्यासाठी मदत होते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही रेमेडी रेडी होण्यासाठी नक्की किती वेळ लागतो, तर साधारणतः 10 ते 15 मिनिटांचा टाइम आपल्याला लागतो
आणि त्यानंतर अगदी केमिकल फ्री असा डाय आपला इथं रेडी होतो. आणि हा डाय एकदा जर तुम्ही केसांवरती अप्लाय करून पाहिला तर त्यानंतर तुम्ही मार्केटमधील महागडे डाय देखील नक्कीच विसरून जाल. त्यामुळे मी सांगितलेल्या पद्धतीनेच तुम्हाला हा डाय बनवायचा आहे. इथं तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या काही गोष्टी अगदी काळ्या होईपर्यंत भाजून झालेल्या आहेत आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टी मी एका बाउलमध्ये काढून घेतलेल्या आहेत. आता बघा हे सगळं मिश्रण आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचंय आणि थंड करून झाल्याच्या नंतर एखाद्या खलबत्त्यामध्ये किंवा मग एखाद्या मिक्सरच्या भांड्यामध्ये याची फाईन अशी पावडर बनवून घ्या. जेवढ्या जास्त प्रमाणावरती फाईन अशी पावडर तुम्हाला बनवता येईल तेवढी फाईन पावडर बनवा, कारण यामुळे तुमच्या केसांवरती खूप छान असा रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे. आणि हवं असेल तर तुम्ही ही पावडर एखाद्या गाळणीच्या मदतीने गाळून देखील नक्कीच घेऊ शकता. पण मी इथे बऱ्यापैकी फाईन अशी पावडर रेडी केली आहे, त्यामुळे मी हिला गाळणार वगैरे अजिबात नाहीये. बघा आता रेमेडी तयार करण्यासाठी साधारणतः 2 चमचे एवढी पावडर इथे मी घेतलेली आहे. आणि जर तुम्ही एक्स्ट्रा पावडर बनवलेली असेल तर एखाद हवाबंद काचेच्या डब्यामध्ये तुम्ही ती 5 ते 6 महिन्यांसाठी स्टोअर देखील नक्कीच करू शकता. आता बघा काळ्या कलर सोबतच जर तुम्हाला तुमच्या केसांवरती एक शाईन हवी असेल किंवा मग थोडासा बर्गंडी कलर हवा असेल तर साधारणतः 1 चमचा एवढी कॉफी पावडर देखील आपल्याला याच्यामध्ये ऍड करायची आहे. कारण कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट असतात आणि सोबतच अशा काही प्रॉपर्टीज असतात ज्यामुळे आपले केस नैसर्गिक पद्धतीने चमकण्यासाठी सुरुवात होते. सोबतच आपल्या केसांवरती एक शाईन येते आणि केसांवरती एक नॅचरल असा बर्गंडी टोन येण्यासाठी देखील हेल्प होत असते. ज्या लोकांना बर्गंडी कलर नकोय, फक्त ब्लॅक कलर हवाय, तर त्यांनी कॉफी इथं स्किप केली तरी देखील चालेल. आता दोन्ही गोष्टी अगदी एका मिनिटांसाठी व्यवस्थित अशा मिक्स करून घ्या आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये आणखी 1 ते 2 गोष्टींचा वापर करणार आहे. बघा इथे आपल्याला साधारणतः अर्ध्या लिंबाचा रस याच्यामध्ये ऍड करायचा आहे. आता लिंबाचा रस जेव्हा आपण याच्यामध्ये ऍड करतो तेव्हा तुमच्या स्कॅल्पमधील फंगल इन्फेक्शन, कोंडा सगळं काही कमी होण्यासाठी मदत होते. आणि जर तुम्हाला लिंबाचा रस सूट होत नसेल तर तुम्ही त्याच्याऐवजी इथं ॲलोवेरा जेलचा वापर नक्कीच करू शकता. आणि जर ॲलोवेरा जेल देखील तुमच्याकडे नसेल तर लक्षात ठेवा रोज वॉटरचा वापर तुम्हाला इथं करायचा आहे. बघा लिंबाचा रस ऍड केल्याच्या नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि जर तुम्हाला मिश्रण थोडंसं घट्टसर वाटत असेल तर आणखी थोड्या प्रमाणावरती लिंबाचा वापर तुम्ही इथं नक्कीच करू शकता. आता सगळ्या गोष्टी अगदी 1 ते 2 मिनिटांसाठी मिक्स करून घ्या आणि त्यानंतर केमिकल फ्री असा डाय आपला इथं रेडी होणार आहे. पण सगळ्यात शेवटी मी अतिशय महत्त्वाची अशी आणखी एक गोष्ट याच्यामध्ये ऍड करणार आहे ज्यामुळे तुमचे केस सिल्की, स्मूथ आणि शायनी होण्यासाठी मदत होईल. पण त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक केल्याशिवाय अजिबात जाऊ नका आणि व्हिडिओ इथे स्किप करू नका, तर शेवटपर्यंत नक्की बघा. आता बघा सगळा काही डाय आपला इथं व्यवस्थित असा मिक्स करून झालाय आणि त्यानंतर अतिशय महत्त्वाची अशी गोष्ट आपण याच्यामध्ये ऍड करणार आहे आणि ते म्हणजे ॲलोवेरा जेल. बघा तुमच्याकडे फ्रेश असं ॲलोवेरा जेल असेल तर त्याचा देखील वापर तुम्ही इथं नक्की करू शकता किंवा मग मार्केटमधील जेल वापरत असाल तर एखाद्या चांगल्या ब्रँडचं जेल वापरा आणि त्यानंतरच केसांवरती अप्लाय करायला चालू करा. बघा साधारणतः 1 चमचा एवढा ॲलोवेरा जेल मी याच्यामध्ये ऍड केलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला हा डाय पूर्णपणे व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. जेवढा छान असा तुम्ही मिक्स कराल तेवढा छान असा रिझल्ट तुम्हाला तुमच्या केसांवरती पाहायला मिळणार आहे. आता हा पॅक आपला इथं रेडी झालाय. हा केसांवरती कशा प्रकारे अप्लाय करायचा हे पाहणं देखील तेवढंच गरजेचं आहे आणि त्यासाठी व्हिडिओ स्किप वगैरे अजिबात करू नका, तर शेवटपर्यंत नक्की बघा. काही लोक काय करतात, व्हिडिओ स्किप करतात, रेमेडी वापरतात आणि मग त्यांना रिझल्ट अजिबात भेटत नाहीत आणि तेच लोक कमेंट करून सांगतात की आम्हाला तर काहीच रिझल्ट भेटले नाहीत. तर असं अजिबात करू नका. मी सांगितलेल्या पद्धतीनेच तुम्हाला या डायचा वापर करायचा आहे. बघा डाय अप्लाय करताना काय करायचं, तुम्हाला ज्या ठिकाणी पांढऱ्या केसांची समस्या असेल त्या ठिकाणी पहिल्यांदा अप्लाय करा आणि मी तर तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्हाला हा डाय संपूर्ण केसांवरती अप्लाय करायचा आहे. अप्लाय केल्याच्या नंतर मसाज वगैरे अजिबात करू नका, तर साधारणतः 1 ते 2 तासांसाठी हा डाय केसांवरती तसाच राहू द्या आणि 2 तासांनंतर तुम्हाला अगदी साध्या पाण्याने हेअर वॉश करायचा आहे. लक्षात ठेवा तुम्ही ज्या दिवशी डायचा वापर केलाय त्या दिवशी केसांवरती शॅम्पू वगैरे अजिबात वापरायचा नाहीये, नाहीतर तुमच्या केसांवरती कलर अजिबात येणार नाही. आणि जेव्हा तुम्ही डाय अप्लाय कराल त्यानंतर 2 ते 3 दिवसांनी माइल्ड शॅम्पूने म्हणजेच केमिकल फ्री शॅम्पूने तुम्ही हेअर वॉश करू शकता. आणि लक्षात ठेवा हेअर वॉश करण्यासाठी तुम्हाला जास्त गरम पाण्याचा देखील वापर अजिबात करायचा नाहीये, नाहीतर तुमचे केस आणखी जास्त प्रमाणावरती ड्राय होतील, फ्रिझी होतील आणि तुम्हाला केस गळतीची समस्या देखील जाणवायला लागेल.
आणि मी सांगितलेली प्रत्येक टिप आणि प्रत्येक ट्रिक जर तुम्ही तुमच्या केसांवरती ट्राय करून बघितली तर अगदी 1 ते 2 महिन्यांमध्येच तुम्हाला तुमच्या केसांवरती अप्रतिम असे रिझल्ट पाहायला मिळतील. त्यामुळे मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्हाला हा डाय बनवायचा आहे आणि तुमच्या केसांवरती वापरून बघायचा आहे. आणि जर तुम्हाला छान असे रिझल्ट भेटले तर ही रेमेडी तुम्ही तुमच्या मित्रपरिवारासोबत देखील शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग मी सांगितलेल्या पद्धतीने या डायचा नक्कीच वापर करून बघा आणि त्यानंतर तुम्हाला जे काही रिझल्ट भेटतील ते कमेंटमध्ये माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका. आणि आणखी काही जर तुम्हाला अडचण वगैरे वाटत असेल तर मला नक्की विचारा. मी तुमच्या प्रश्नाचं 100% आन्सर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आणि या रेमेडीमधील कोणत्याही गोष्टीची तुम्हाला ॲलर्जी असेल तर एकदा पॅच टेस्ट नक्की करून बघा आणि त्यानंतरच केसांवरती अप्लाय करायला चालू करा. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन अशा नैसर्गिक रेमेडी सोबत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बाय.